नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळक ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुमचं जुनं झालेलं मतदान कार्ड आणि जुनं झालेलं रेशन कार्ड हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलमधून लगेच डिलीट करून टाका, कारण नवीन अपडेट झालेलं मतदान कार्ड आणि नवीन अपडेट झालेलं रेशन कार्ड हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लगेच डाउनलोड करू शकता। ते कसं डाउनलोड करायचं त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम नवीन अपडेट झालेलं रेशन कार्ड हे कसं डाउनलोड करायचं ते आपण पाहणार आहोत। प्ले स्टोर ओपन करायचं आहे तुम्हाला। सर्च करा मेरा रेशन। मेरा रेशन नावाची ॲप आलेली आहे, ही तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे। त्यानंतर ओपन करा। इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा जशास तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन विथ OTP यावर क्लिक करा। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर 6 अंकी OTP जाणार आहे। तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करा। OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल झालेला आहे। ओके या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर इथे स्किप करा। तुम्हाला तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करायचं आहे। ॲप ओपन झाल्याच्या नंतर वरच्या साईडला इथे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड दाखवेल। त्यानंतर इथे रेशन कार्डवरच डाउनलोडचं ऑप्शन आहे पहा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। माझं इथं रेशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे। हे नवीन अपडेट झालेलं रेशन कार्ड आहे, हे तुम्हाला कुठेही वापरता येणार आहे। त्यानंतर नवीन अपडेट झालेलं मतदान कार्ड हे कसं डाउनलोड करायचं ते पाहू। प्ले स्टोर ओपन करा। सर्च करा ECINET एंटर करा। मतदान विभागाची तुम्हाला इथे ॲप दाखवली जाईल, ही तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे। त्यानंतर ओपन करा। इथे एक नोटिफिकेशन येईल, ती तुम्हाला क्लोज करायची आहे। त्यानंतर इथे खाली पहा डाउनलोड वोटर कार्ड हे ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमच्या मतदान कार्डचा जो नंबर असेल तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर इथे खाली तुम्हाला तुमच्या मतदान कार्डची सर्व डिटेल्स दाखवली जाईल। त्यानंतर इथे प्रोसीड हा ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या मतदान कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे पहा नवीन अपडेट झालेलं मतदान कार्ड हे माझं इथे डाउनलोड झालेलं आहे। हे मतदान कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा सरकारी योजना आणि अपडेट्ससाठी ऑनलाईन मराठी या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।